पुढची वाटचाल आता फार वेगवान असणार आहे आणि या देशाला राज्याला दिशा देणारी असणार आहे। या पुढच्या काळामध्ये मार्कडवाडी हे एक त्या भूकंपाचं जसं पोखरण हे त्या ठिकाणी अणुशक्तीचं केंद्र होतं तसं मार्कडवाडी या लोकशाहीचं आणि बॅलेटचं केंद्र होणार आहे। माझं या सरकारला सांगणं आहे, निवडणूक आयोगाला सांगणं आहे, तुम्ही सामोरे या, आमच्याशी चर्चा करा। आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला लिखितमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये अनेक प्रकारची या सामान्य लोकांची ॲफिडेविट देणार आहोत। तुमच्याकडं जे जे हेराफेरी झाली त्याच्याविषयी पुरावे देणार आहोत आणि या माध्यमातून तुम्ही जर काही केलं नाही तर मात्र मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आमची मागणी आहे की आम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान करायचं आहे। तरच या पुढच्या काळामध्ये मी स्वतः EVMवर कधी मतदान करणार नाही। EVM असेल तर निवडणुकीला उभा राहणार नाही। आणि तुमचा हा आग्रह का, तुम्ही ज्यांना EVM पाहिजे त्यांना EVM द्या आणि ज्यांना त्या ठिकाणी बॅलेट पाहिजे त्या ठिकाणी बॅलेट द्या। हा संतांचा महाराष्ट्र आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र आहे, तुकारामांचा महाराष्ट्र आहे, आमच्या विठ्ठलाचा पांडुरंगाचा महाराष्ट्र आहे। आम्ही माळकरी आहे, आम्हाला चॉईस दिला पाहिजे व्हेज खायचं का नॉनव्हेज खायचं। ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्यांना नॉनव्हेज द्या, परंतु आम्हाला व्हेज खायचं आहे। आम्हाला आमचं मत गेलं कुठं हे बघायचं आहे आणि त्यासाठी या पुढच्या काळामध्ये तुम्ही EVM बरोबर बॅलेट पेपरसुद्धा दिला पाहिजे ही मागणी घेऊन नवे ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे। एवढंच या प्रसंगानं या मीडियाच्या माध्यमातून सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।